की जो आम्ही व्यवसाय करतो समजा मिठाईचा, दरवेळेस आपल्याला पैसे मिळालेच पाहिजेल किंवा आपल्याला प्रॉफिटच झाला पाहिजेल, ह्या कन्सेप्टने अजून पण आम्ही कोणीच हा व्यवसाय नाही करत. आजोबा तेव्हापासून सांगत आले, की गिऱ्हाईक आपल्याला वर्षभर पैसे देतं, वर्षभर आपल्याला सांभाळून घेतं. मग एक दिवस जर समजा दुधाचा बाजार वाढला, तर त्या दिवशी आपण सांभाळायचं असतं, की आपल्याकडनं वस्तू नेल्यावर समोरच्या व्यक्तीच्या घरातलं लहान बाळ पण खाणार आहे, वयस्कर माणूस पण खाणार आहे. त्याच्यामुळे मग ती वस्तू 100त 100% चांगलीच गेली पाहिजे. त्याच्यामुळे जुने जे व्यवसाय आहेत ते जे टिकून आहेत अजून, हे त्याचमुळे की त्याच्यात ज्या गोष्टी समजा खाद्यपेयाचा विषय आपण घेतो, तर त्याच्यात त्यांची टेस्ट सेम राहायची. गिऱ्हाईकांबद्दलचं त्यांची वागणूक जी आहे किंवा आपण जी गिऱ्हाईकांना सेवा देतो, ती कंटिन्यू तशीच चांगली राहायचं एक सवय अंगीकार त्या व्यवसायाला लागलेली असते. नमस्कार, हॅलो आणि वेलकम. अनुभवांकाच्या या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. नाशिकला जर का तुम्ही आलात तर बुधाची जिलबी तर तुम्ही नक्कीच खाल्ली असेल. त्यांचा जो व्यवसाय आहे तो पिढ्यानपिढ्या चालू आहे. त्याचप्रमाणे त्यांची जी जिलबी जी पहिल्या पिढीपासून आत्तापर्यंत आपण जी खातोय, बघतोय, ते त्यांनी त्याची क्वालिटी कशी मेंटेन केली, हा व्यवसाय त्यांनी कसा यशस्वीरित्या चालू ठेवला आणि ते पुढेही चालू ठेवतायत. त्याच्यासाठी आज आपण बोलवलं होतं ललित वाघ सर यांना. बऱ्याच गोष्टींवर आज आम्ही चर्चा केली. सो आजचा एपिसोड खूप एक्सायटिंग आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. सर नमस्कार आणि नमस्कार. धन्यवाद आपण अनुभवांकात आल्याबद्दल. आपल्या प्रेक्षकांसाठी आपण थोडंसं आपलं बॅकग्राऊंडबद्दल पण सांगाल का? आणि आपण या क्षेत्रामध्ये, या व्यवसाय क्षेत्रामध्ये कधी आलात आणि कशी सुरुवात झाली ते आपण थोडं सांगाल का? व्यवसायात यायचं असं की आम्ही तसं लहानपणापासूनच दुकान आणि घर एकदम जवळ असल्यामुळे लहानपणापासूनच व्यवसायाशी जोडलेलो होतो. आजोबांनी हा व्यवसाय सुरू केला साधारण 50च्या दशकात. त्या काळामध्ये नाशिक तसं म्हटलं तर खूप छोटं होतं. पण त्या याच्यात पण आजोबांनी जिद्द, चिकाटी याच्याने व्यवसाय सुरू केला. सुरुवातीच्या काळी जेव्हा व्यवसाय सुरू झाला तेव्हा जिलेबी हा प्रमुख पदार्थ होता. त्यावेळेस नाशिकमध्ये सकाळच्या दरम्यानच जिलेबी काढली जायची ही प्रथा होती. संध्याकाळी जर समजा कोणाला जिलेबी लागली वगैरे तर मिळत नसे. मग संध्याकाळी आजोबांनी जिलेबी सुरू केली, की नाशिकमध्ये जिलेबी संध्याकाळी पण मिळते. ही प्रथा आजोबांनी सुरुवात केली आणि मग हळू सगळेच जण फॅमिलीच बिझनेस असल्यामुळे मग तसं शाळेत असल्यापासूनच आम्ही व्यवसायाशी जोडलं गेलो. आवड निर्माण झाली आणि फुल फ्लेज जेव्हा कॉलेज पूर्ण झालं, कॉलेज पूर्ण झाल्यानंतर मग पूर्णपणे व्यवसायात आम्ही आलो. म्हणजे आता ही तुमची तिसरी पिढी आहे, राईट? हो. सो मला असं वाटतं की जनरेशन टू जनरेशन जेव्हा बिझनेस पास होतो तेव्हा बरेचसे बदल घडतात. आता जसं तुम्ही सांगितलं की आजोबांनी एक बदल केला त्यांच्या बिझनेसमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, आणि मग त्यांना एक वेगळी गोष्ट बघा म्हणजे डिमांड बघायला मिळाली. तसं मग तुम्ही जेव्हा बिझनेस टेक ओव्हर केला तर तुम्ही असे कुठले बदल बघितले किंवा केले की ज्याच्यामुळे तुम्हाला व्यवसायिक पण फायदा झाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद दोन गोष्टी पण नवीन कळल्या जे तुम्ही आपल्या प्रेक्षकांबरोबर शेअर करू शकाल? निश्चितच जसा काळ बदलत जातो तसं व्यवसायाचं स्वरूप बदलतं. त्याच्यातल्या प्रत्येक गोष्ट बदलत जाते. फक्त आम्ही ह्या गोष्टीत एक गोष्ट आम्ही जी बदलू नाही दिली किंवा आम्ही त्या गोष्टीची काळजी घेतली, ती म्हणजे आमच्या पदार्थांची चव. ती चव आम्ही तीच ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आणि ज्या गोष्टी बदलत गेल्या त्याचं उदाहरण असं की सुरुवातीला आजोबांच्या काळात किंवा गिऱ्हाईक जर आपल्याकडे आलं, तर तिथे पळसाचं पान असतं ना आपलं, पळसाच्या पानावर श्रीखंड दिलं जायचं त्यावेळेस. आणि मग ते तिथे दुकानात बसून वगैरे ते पळसाच्या पानावर श्रीखंड खाल्लं जायचं. नंतर कालांतराने डिश चमचा आला आणि आता तर 100 ग्रॅमचं पण पॅकिंग जे कंटेनर आहे ते कंटेनर आलं.
त्याच्यामुळे तो प्रवास पॅकेजिंगचा म्हणू आपण किंवा पदार्थांचा, तो बराचसा अगोदरच्या काळात आणि आत्ताच्या काळात बदल झालेला आहे त्याच्यात भरपूर. आणि मग आता जे नवीन आपण बघतो आता इव्हन मला वाटतं जसं आता शहर मोठं होतंय तसं आपण ब्रांचेस पण काढत जातो. सो मग हो. ते जे काही चेंजेस आहेत कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की काही शहरांमध्ये असतात की आमची शाखा कुठे नाही वगैरे. पण मग हे जे बदल आपल्याला करावे लागले हे तुम्ही मार्केट डिमांड बघून केलं का तुम्हाला असं वाटलं की आपण एक्सपांड केल्यानंतर मग आपण डिमांड क्रिएट करू शकू? कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन? नाही, त्याच्यात आता असं झालंय, की आपलं शहर अगोदरपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात बदलत गेलं, मोठं झालं. अ, आमचे जे वैयक्तिक जुने गिराईक आहेत, ते गावातनं बऱ्याच लांब-लांब कोणी गंगापूर रोडला शिफ्ट झालं, कोणी नाशिक रोडला शिफ्ट झालं. त्यांची मनातनं इच्छा जरी असली, तरी ट्रॅफिक म्हणा किंवा वेळेचा वेळ, अंतर ह्या गोष्टी पॉसिबल नाही होत बऱ्याच वेळा. मग अशा वेळेस आपण गिरायकांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजेल, हा आमच्या घरातल्या सगळ्यांचा एक दृष्टिकोन सगळा झाला आणि मग त्या हिशोबाने हळू-हळू नाशिकमध्ये ब्रँचेस आम्ही ओपन केल्या. आता तुम्ही मेन्शन केलं की तुम्ही घरात एक चर्चा झाली की आपल्याला ब्रांचेस सुरू करायला पाहिजे किंवा आपण ऑन डिमांड एक्सपांड केलं पाहिजे. ॲज अ बिझनेस पर्सन तुम्ही आज जे नवीन उद्योजक आहेत ज्यांना होऊ शकतं की या क्षेत्रात याची इच्छा असेल, स्पेसिफिकली स्वीट्स किंवा आपण आता आजूबाजूला भरपूर स्वीट्स बघतो. तर त्यांना या क्षेत्रात याची इच्छा असेल, तर त्यांना आता तुमचा पिढ्यानुपिढ्याचा एक अनुभव, एक वेगळा म्हणजे एक वेगळ्या लेव्हलचा अनुभव आहे. सो त्या अनुभवातनं त्यांनी काय घेतलं पाहिजे आणि ते जेव्हा काही स्टार्टअप आजकाल स्टार्टअप म्हटलं की सगळे काय जे दिसेल ते तुडवा-तुडव करत असतात. पण त्यांनी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे जेव्हा ते सुरुवात करतात तेव्हा? सुरुवात जेव्हा आपण करतो, आता तर सोशल मीडियामुळे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा जो रस्ता आहे, तो खूप मोकळा झाला आहे. खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पोहोचता येतं. पण जेव्हा आपण खाद्यपेयाचा, खाद्यवस्तूंचा जेव्हा बिझनेस करतो, त्यावेळेस आपल्यामध्ये संयम खूप मोठ्या प्रमाणात पाहिजेल असतो. अरे, असं नाही की आज आपण केलं चांगलं आणि मग उद्या नाही केलं किंवा उद्या केलं तरच ते धकून जाईल. आपल्याला वर्षानुवर्ष जेव्हा आपण ही गोष्ट कंटिन्यू करतो, आपल्या व्यवसायासाठी आपण पूर्णपणे 100% देतो, त्यावेळेस आपलं जेव्हा नाव होतं किंवा गिरायकांना आपला पदार्थ आवडायला लागतो. पण जेव्हा आवडतो गिरायकांना तो पदार्थ, आपल्याला ती वस्तू कायम तशीच टिकवावी लागते. त्याच्याने आपल्याला गिरायकांची मग सगळी ओढ आपल्यापर्यंत वाढते आणि मग आपला व्यवसायाचा विस्तार होतो, आपला ब्रँड डेव्हलप होतो. ओके. आपण आता त्या टेस्ट कन्सिस्टन्सीबद्दल पण बोललात आणि ब्रँडबद्दल. ब्रँडवर मी येतोच. पण आपली जिलेबी तर मला वाटतं जो नाशिकला येतो तो बुधाची जिलबी खाऊनच पुढे जातो. सो ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे जी तुम्ही सांगितली, ही तुम्ही कशाप्रकारे ठेवतात? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही उपवासाची जिलबी आणि किंवा आपण जसं म्हणतो की जिलबी फाफडा हे जे कॉम्बिनेशन्स आहेत. आता हे सगळं जे सुरू झालेलं आहे, हे म्हणजे आपण जर सोशल मीडियावर गेलो, तर आजकाल ट्रेंड काय नुसते येतात, जातात. पण ह्या गोष्टी अजूनही आहेत, टिकून आहेत. लोकं ते ऑर्डर करतात, रिपीटिंग ऑर्डर्स असतात. सो हे कसं काय जमलं सगळं गणित? नाही, जिलेबीची टेस्ट म्हणजे सुरुवातीपासून अगदी आजोबांपासून आपण जे रॉ मटेरियल वापरतो, ते एकदम हाय क्वालिटीचं पाहिजेल. हा तेव्हापासूनचा सगळ्यांचा अट्टहास आहे. अट्टहास आणि आमची व्यवसायाची ती मेन हे आहे, की आपण जेव्हा रॉ मटेरियल चांगलं वापरू, तेव्हा फिनिश प्रॉडक्ट ऑटोमॅटिकली एकदमच चांगलं होणार. त्याबद्दल कधीच आमच्याकडे विचार केला जात नाही, की अरे आज याचा रेट वाढलेला आहे म्हणून मग आपण हे वापरायचं टाळायचं का? त्या गोष्टीत कधीच नाही. कारण की आमची भावना अशी, की आपल्याकडनं वस्तू नेल्यावर समोरच्या व्यक्तीच्या घरातलं लहान बाळ पण खाणार आहे, वयस्कर माणूस पण खाणार आहे. त्याच्यामुळे मग ती वस्तू 100त 100% चांगलीच गेली पाहिजे. सुरुवातीपासून मग जे एकदम टॉपचे प्रॉडक्ट्स आहेत, जे रॉ मटेरियल आहे ते एकदम चांगलंच वापरायचं आपण, की जेणेकरून प्रॉडक्ट होतानाच ते एकदम 100% चांगलं होईल आणि मग गिरायकांना ते आवडणार. त्याच्यानंतर आपण जसं उल्लेख केला बटाट्याची जिलेबी. तर आजोबांनीच हा प्रॉडक्ट सुरुवात केला.
जिलेबी हा आमचा मेन पदार्थ असल्यामुळे जेव्हा उपवासाचे दिवस असले, तर त्यावेळेस आपल्याला उपवासाचा पदार्थ गिराईकांना देता यावा, ह्या संकल्पनेतून आजोबांनी त्यावेळेस खूप परिश्रम करून, कारण की बटाट्याची जिलेबी तेवढी सोपी नाही आहेत. कारण की ज्या दिवशी बटाट्याची जिलेबी असती, त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळीच दुकान आम्ही पूर्ण स्वच्छ करून घेतो. अगदी चमच्यापासून तर मोठी कढई, पूर्ण दुकान धुतलं जातं, की 100% उद्या जर समजा आपल्याकडे गिऱ्हाईक उपवासाच्या हिशोबाने येणार आहे, तर मग आपल्याला त्याच्या डबल काळजी आपल्याकडनं घेतली गेली पाहिजे. आजोबांपासून मग आम्ही ते बटाट्याची जिलेबी बनवतो. सुरुवातीच्या काळी घरचं आपलं जे ग्राइंडर असतं, मॅन्युअली जे आपण करतो, त्याच्यात बटाटे केले जायचे. काळानुरूप नंतर शहर वाढत गेलं, त्याच्यामुळे क्वांटिटी वाढली. आता मशिनरीने सगळं काम होतं, की खूप कमी ठिकाणी की जिथे माणसाचा हात लागतो पदार्थांना. 100% आपल्याला गिराईकांना चांगली मिठाई देता यावी, या कन्सेप्टने करतो. आणि आता काही वर्षापासून सोशल मीडिया किंवा टीव्ही याच्यामुळे की एक थोडी गुजराती कन्सेप्ट जी आहे, की ढोकळा, फाफडा, जिलेबी एक आपण सीरियल्समध्ये वगैरे पण बघतो, किंवा त्याच्यामुळे मग आता ती कन्सेप्ट पण हे झाली, की अगोदर नाशिकमध्ये जिलेबी आणि दूध किंवा जिलेबी बासुंदी हे पैलवान लोकांचं खाद्य होतं. पण त्याच्याच जोडीला आता सकाळी नाश्त्याच्या दरम्यान जिलेबी, फाफडा हा आयटमची पण एक क्रेज वाढत गेली आता. एक गेली 5 ते 7 वर्ष झाले, 8-10 वर्षापासून ती क्रेज बऱ्यापैकी वाढली आता. आता तुम्ही सांगितलात, की किंवा आपल्याशी चर्चा झाली, की जिलेबी फेमस आहे. तर याच्याशिवाय आणखीन कुठल्या मिठाईचे पदार्थ आपले फेमस आहे आणि जे आपण फ्युजन्स म्हणतो, की जसं फाफडा जिलेबी आहे. तर अजून कुठले असे फ्युजन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत? जिलेबीच्या सोबत मग आपल्याकडे पक्का पेढा, राघोदास लाडू, खुर्शनवडी. खुर्शनवडी आणि पक्का पेढा हे 2 आयटम तर आपणच बनवतो फक्त. याच्यात त्यांच्या नावाच्या याच्यात पण खूप मोठा अर्थ आहे. राघोदास लाडू, राघव म्हणजे राम, रामाचा दास. खुर्शनवडी आपल्या नाशिकची सुरुवातीपासून ओळख अशी आहे, की रवा, खवा, नारळ आणि साखर याच्यापासून ती तयार होते. सुरुवातीच्या काळात जेव्हा मिठाईच्या दुकानात ट्रेमध्ये जी छोट्या-छोट्या बारीक वस्तू राहतात किंवा आपण म्हणतो खरड राहते. तर खुर्चनवडीचं नाव हे त्याच्यापासून खरडून बनवलेली वस्तू. मग ते खुर्चनवडी हे त्याचं नाव त्यावेळेस हे अ, ठरवलं गेलं किंवा त्यावेळेस ते नाव पडलं. त्याच्यासोबत आपलं श्रीखंड खूपच छान असतं. त्याच्यात आपण पूर्ण 100% म्हणजे दुधातलं काही क्रीम वगैरे काही न करता 100% प्युअर मिल्कपासून आपण ते बनवतो. त्याच्यामुळे त्याची टेस्ट, त्याच्यातला स्मूथीनेस खूपच अप्रतिम असतो. मग त्याच्यापासून मग पुढे आम्रखंड, मग आता नवीन प्रकारचे जे श्रीखंडाचे फ्लेवर्स केले, ते पण खूप छान होतात. त्याच्यासोबत बासुंदी, गुलाबजाम पण आपले खव्याचे आपण बनवतो. त्याच्यामुळे त्याची जी चव आहे, ती आता सध्या एक किंवा आपण जे पावडरपासून गुलाबजाम बनवतो, त्याची चव आणि आपल्या गुलाबजामची चव बऱ्यापैकी अंतर असतं. जे गिराईकांना आमचे गुलाबजाम खव्याचेच खायची सवय आहे, मग ते गिराईक सणाच्या वेळेस किती जरी गर्दी असली, तर ते गुलाबजाम आपल्याकडनंच नेऊन अगदी लहान बाळापासून तर वृद्धापर्यंत मग ते त्यावेळेस काही चेंज करत नाही. आणि जे आपण काही कॉम्बिनेशन म्हणतो, की सुरुवातीला जिलेबी आणि दूध हे एक जेव्हा व्यायाम करणारे जे असतात सर्व ते खायचे, की जेणे शरीराला प्रचंड ताकद मिळते किंवा ऊर्जा मिळते. त्याच्यानंतर आता अ, जिलेबी फाफडा, जिलेबी पापडी, ढोकळा, समोसा किंवा सणाच्या वेळेस मग श्रीखंड पुरी, बासुंदी पुरी हे कॉम्बिनेशन ठरलेले आहे. आणि त्याच्यात आपल्या शहराचं एक वैशिष्ट्य असं, की जो सण असतो त्या सणाच्या हिशोबाने ॲटम जास्त छान चालतो. म्हणजे आता पाडवा असला तर पाडव्याला फक्त श्रीखंडावरच जास्त भर असतो.
तेच दसरा असला तर मग बासुंदी, जिलेबी आणि मग दिवाळीच्या वेळेस मग सगळे पदार्थ उपवास म्हणजे त्याच्यात फराळाचे जे आपण चकली, चिवडा हे सगळे पदार्थ ते असतात आणि मग श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम हे पण पदार्थ त्यावेळेस छान चालतात. मला वाटतं तुम्ही लहानपणापासून जात असणार दुकानात आणि तुम्ही आजोबांना, वडिलांना ऑब्व्हियसली रेग्युलरली लहानपणापासून बघितलं असणार आणि तेव्हा पण बरेचसे ग्राहक तुम्ही बघितले असेल, जे कदाचित आज पण येत असतील. सो असा कुठला तुमचा अनुभव आहे का? किंवा एखादा ग्राहक ज्याच्याबरोबर तुमचं एक सूत जुळून गेलं आणि ते कंटिन्यूअस जनरेशन टू जनरेशन तुमच्याकडे आहेत. असं कुठला एखादी गोष्ट किंवा एखादा अनुभव आपण शेअर कराल का? तसं म्हटलं तर नाशिककरांचं सुरुवातीपासून आमच्यावर प्रचंड प्रेम आहे, प्रचंड भक्कम पाठिंबा आहे. आता तसं म्हटलं तर बऱ्यापैकी घरात तिसरी पिढीसुद्धा आमची कस्टमर आहे. 3 पिढ्यांपासून त्यांचं प्रेम आहे. आजोबांपासून म्हणजे आमच्या आजोबांचे काही मित्र असायचे, की जे सुरुवातीला मी ऐकून आहे, की त्यावेळेस सणाच्या वेळेस वगैरे ते यायचे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा बघितलं पण आहे, की एकदा समजा एखादं कस्टमर आलं किंवा ते आजोबांच्या काळापासून येतंय, तर ते गर्दीच्या वेळेस किंवा सणाच्या वेळेस बऱ्याच वेळा आता सणाच्या वेळेस ते येणं व्हायचं. मग ते आल्यावर त्यांनी जर आजोबांना बघितलं, तर अर्धा-अर्धा, 1-1 तास ते तिथे गप्पा मारत बसायचे. अ, बऱ्याच वेळा असं व्हायचं, की अगोदर बासुंदी जी आपण बनवतो, सकाळचा पहिला लॉट तयार झाला, तर दुसरा लॉट तयार व्हायला 1 ते दीड तास जायचा अगोदर. त्याच्यात आजोबांना जर तिथे समजा आजोबा दिसले किंवा वडील दिसले आणि जे आमचे नेहमीचे कस्टमर ते सणाच्या वेळेस हमखास एक ठरलेलं असायचं, की अरे बासुंदी आहे, श्रीखंड आहे, तर आज आपण इकडे गावातच जाऊन आणि लाईनीत उभं राहून घ्यायचं. हे एक नाशिककरांचं म्हणजे एक त्यांचं सणाची कन्सेप्ट ठरलेली आहे, की तिथे गेल्याशिवाय मग तो सण पूर्ण होणार नाही, असं खूप जणांचा आम्हाला प्रतिक्रिया येतात, की येऊन इथे लाईनीत उभं राहून घेऊन जर गेलो नाही, तर मग आम्हाला तो सण असा रिकामा-रिकामा वाटतो. मग त्यावेळेस ते यायचे. बऱ्याच वेळा समजा अर्धा तास, 1 तास वेटिंग लागली, तर तिथे त्यांच्याशी चर्चा करत, त्यांच्याशी गप्पा मारत हे जायचे, की कोणी मग घाई करणार नाही किंवा हे करणार नाही आणि जे येतात ते सगळेजण आपुलकीने येतात. पहिल्यापासून सगळ्यांचं प्रेम आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे व्यवसाय व्यवस्थित छान चालू. जसं मगाशी तुम्ही सांगितलं, की बेस्ट क्वालिटीचं रॉ मटेरियल तुम्ही वापरतात आणि मग ऑब्व्हियसली जे बेस्ट पदार्थ आपण बघतो, ते ग्राहकांना उपलब्ध होतात. आता ग्राहकांची डिमांड पण तेवढीच आहे तुमच्याकडनं, की तुम्हाला एक तुमच्याकडनं अशी अपेक्षा असते, की एक बेस्ट क्वालिटी मिळावं. पण तुम्ही हे पण मुद्दा मगाशी मांडलात, की रॉ मटेरियलची जी कॉस्ट आहे, ती किती वर-खाली झाली, तरी आम्ही त्याच्यात कॉम्प्रोमाईज करत नाही. सो हे जे व्यावसायिक गणित आहे, हे तुम्हाला कसं जमलं? व्यावसायिक गणित म्हणण्यापेक्षा की जो आम्ही व्यवसाय करतो समजा मिठाईचा, दरवेळेस आपल्याला पैसे मिळालेच पाहिजेल किंवा आपल्याला प्रॉफिटच झाला पाहिजेल, ह्या कन्सेप्टने अजून पण आम्ही कोणीच हा व्यवसाय नाही करत. याचं हे असं की आजोबा तेव्हापासून सांगत आले, की गिऱ्हाईक आपल्याला वर्षभर पैसे देतं, वर्षभर आपल्याला सांभाळून घेतं. मग एक दिवस जर समजा दुधाचा बाजार वाढला, तर त्या दिवशी आपण सांभाळायचं असतं. ह्या गोष्टीने मग आपला व्यवसाय वृद्धिंगत होतो. आपण गिऱ्हाईकाला सांभाळलं, गिऱ्हाईकाने आपल्याला सांभाळलं. या गोष्टीत जी हे आहे, ती ओके, ओके. आता आपण सोशल मीडियावर गेल्यावर आपल्याला ब्रँड्स वगैरे खूप दिसतात आणि बऱ्याच स्टार्टअप जे एंटरप्रेन्युअर्स आहेत, त्यांचा म्हणजे हा ॲक्चुअली कोंबडी अंड्याचा प्रश्न आहे. कोंबडी पहिले का अंडं? म्हणजे पहिल्यांदा त्यांना ब्रँड बनवायचा असतो आणि मग प्रॉडक्ट्स विकायचे असतात. पण बऱ्याचदा जे ट्रॅडिशनल बिझनेसेस बघितले गेलेत, त्यांच्या पदार्थामुळे त्यांचं नाव खूप फेमस होत गेलं आणि त्यांच्या पदार्थाची क्वालिटी, मिठाईमधली क्वालिटी, त्यांची कन्सिस्टन्सी, त्यांचं अगत्य. सो ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यावर असं वाटतं, की मग नेमकं ब्रँड पदार्थामध्ये आहे का आपण जो व्यवसाय करतो त्याच्यामध्ये आपण जे कस्टमरला ट्रीट करतो तो आहे का आणखीन कुठला आहे? तर तुमच्या वैयक्तिक मते काय असावं? नाही अर्थातच आता सोशल मीडिया झालं किंवा ब्रँडिंग हा जो विषय आहे, हा आत्ता एक थोड्या काळापूर्वी आला. सुरुवातीला जेव्हा एखादी वस्तू एखाद्या ठिकाणी चांगली मिळते, जे गिराईक माउथ पब्लिसिटी करायचं,
ती त्या काळापासून जी मेन आपण म्हणतो, की सगळ्यांना माहिती व्हायचं जे चॅनल होतं, ते होतं आणि वैयक्तिक तेव्हा जी सर्व्हिस मिळाली जायची. शेवटी एक गिऱ्हाईकाने दुसऱ्याला सांगितलं, ती ब्रँडिंग, ती आपली पब्लिसिटी जास्त चांगली असती. आता काळ बदलला. आता सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठीचं माध्यम जे सोशल मीडियावर आहे, ते खूप पद्धतीने चांगलं आहे आणि त्याच्याचसोबत आता समजा आपण एखादा बिझनेस सुरू केला, नवीन एंटरप्रेन्युअर्स जे आहेत, त्यांनी सुरू केला, त्यांना गिरायकांपर्यंत पोहोचणं खूप सोपं झालं. अ, आणि अगोदरच्या काळात ते पोहोचायला खूप वेळ लागायचा. पण ते वेळ लागायचा त्याची एक प्लस पॉइंट असा असायचा, की त्यांची सगळी कन्सिस्टन्सी कंटिन्यू राहायची. त्याच्यामुळे जुने जे व्यवसाय आहेत, ते जे टिकून आहेत अजून, हे त्याचमुळे की त्याच्यात ज्या गोष्टी समजा खाद्यपेयाचा विषय आपण घेतो, तर त्याच्यात त्यांची टेस्ट सेम राहायची. गिऱ्हाईकांबद्दलचं त्यांची वागणूक जी आहे किंवा आपण जी गिऱ्हाईकांना सेवा देतो, ती कंटिन्यू तशीच चांगली राहायचं एक सवय अंगीकार त्या व्यवसायाला लागलेली असते. त्याच्यामुळे मग ते एक 100% तो पूर्णच हे असतो आणि नवीन याच्यात ती गोष्ट आपल्याला सांभाळावी लागते, की आपला ब्रँड झाला किंवा हे, मग त्याच्यासोबत आपल्याला गिऱ्हाईकांबरोबरचं आपली वर्तवणूक, आपण गिऱ्हाईकांना काय सेवा देतो, ते सगळ्या गोष्टी पण आपल्याला तेवढ्याच सांभाळाव्या लागतात. राइट. आता साधारणपणे सणवार आले, की मिठाईची भरपूर खरेदी केली जाते. सो सणवार सुरू झाले, की आपण जर का टीव्ही सुरू केला, तर पहिले भेसळ, भेसळ, भेसळ म्हणजे मिठाई कमी आणि भेसळ जास्त याच विषयी न्यूज असतात. म्हणजे दिवाळी बाजूला राहते, ते भेसळचाच जास्त न्यूज असतात. सो आता ओव्हरऑल आपण जेव्हा मिठाई खरेदी करायला जातो, एक ॲज अ कस्टमर म्हणून त्या कस्टमरने की एखादा पदार्थ, एखादी मिठाई ही भेसळयुक्त आहे, हे त्याने कसं आयडेंटिफाय केलं पाहिजे त्याच्या लेव्हलला? अ, ते थोडंसं आता दुर्दैवाने ह्या गोष्टी शहर वाढल्यामुळे ह्या गोष्टी आता न्यूज चॅनलमार्फत किंवा याच्यामार्फत येतात, की ह्या गोष्टीमध्ये भेसळ होती किंवा अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेल. अ, जे पिढीजात व्यवसाय करणारे आहेत किंवा हे, की ते त्या गोष्टीमध्ये अजून पण जात नाही. आपल्याला त्या गिऱ्हाईक जे आपल्याला देतं, गिऱ्हाईकाने आपल्याला आत्तापर्यंत जे समजा सगळं दिलेलं आहे. तर कोणी तसं करत नाही, पण मग करू पण नाही. आणि समजा सणावाराच्या वेळेस वगैरे भेसळ ही एक ऑर्डिनरी लेव्हलला लक्षात न येणारी गोष्ट आहे. कारण की ती अशा पद्धतीत केली जाते, की ती लवकर लॅब टेस्टिंग म्हणा किंवा ज्यांना त्याच्यातली बारीक माहिती आहे, त्यांना असल्याशिवाय ती लक्षात नाही येऊ शकत. पण तरी अ, ग्राहकांनी जेव्हा आपण सणावाराच्या वेळेस वगैरे मिठाई घेतो, रेटवरनं ती गोष्ट लक्षात येते, की एखादी गोष्ट रेग्युलर ₹100 ला आपल्याला मिळतीये, तर ती ₹70 ला का मिळत असो? किंवा ती एक गोष्ट आहे लक्षात येण्यासारखी आणि मग टेस्टमध्ये लक्षात येतं, की आपण जर समजा रोज एखादी वस्तू खातोय, समजा श्रीखंड खातोय, तर श्रीखंडाची टेस्ट आपल्याला जी रोजची आहे तशीच जर नाही लागली, तर मग त्या गोष्टीमध्ये आपण त्याला विचारणा केली गेली पाहिजे, की ही अशी का बरं नाही लागत? त्या गोष्टीत आयडेंटिफाय म्हणजे एकदम एक्झॅक्ट रेग्युलर गिराईकाला ती लक्षात येऊ नाही शकत किंवा बऱ्याचशा गोष्टी ते लॅब टेस्टिंग केल्यावरच ते लक्षात येतं, की अशी-अशी गोष्ट होऊ शकते. बिझनेसमध्ये चेंज केला नाही तर तो व्यवसाय मागे पडतो, ऑब्व्हियस आहे. पण जेव्हा आपण स्पेसिफिकली आपल्या क्षेत्रात बघितलं, तर आता जसं मॉडर्नायझेशन आहे किंवा आपण इंडस्ट्रियलायझेशन म्हणतो, इंडस्ट्री 1.0, 2.0. बऱ्याच लोकांनी मशिनरी ॲड करायला सुरुवात केली. तर कारण त्यांचं प्रोडक्शन फास्ट व्हावं आणि एक प्रकारची क्वालिटी मेंटेन व्हावी. सो हा जो बदल होताना तुम्ही बघितलाय, याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आले चेंज करताना किंवा जसे आपले रेग्युलर कामगार असतात. कारण आधी कसं सगळं हाताने केलं जायचं. मग मशिनरी आली. मग त्याच्यामुळे काही लोकांच्या जॉबवर परिणाम होतो. सो असा कुठला काही अनुभव तुम्ही घेतला आणि त्याच्यावर तुम्ही कसं सोल्युशन काढलं? त्याचा अनुभव अर्थात जेव्हा चेंजेस होतात अ, बाहेर सोशल लाईफमध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये, तर त्याचे बऱ्याचपैकी चांगले जसे परिणाम होतात, तसे वाईट पण परिणाम होतात. सुरुवातीच्या काळात तर आता आमच्या म्हणजे बिझनेसमध्ये जर आपण म्हणू, तर जेव्हा मशीन आले,
तर सुरुवातीला जे लेबर होते त्यांची ती कन्सेप्ट माइंडसेट नव्हता, की अरे हे याच्याने काम करायचं, मग हे तर आपल्या याच्यापेक्षा हे सोप्पं आहे. पण मग हळू जेव्हा त्यांच्या गोष्टी लक्षात आल्या, की आपल्याला याच्यापेक्षा कमी वेळामध्ये याच्यात काम होतं किंवा चांगल्या क्वालिटीचं होतं. ह्या गोष्टीमुळे मग हळू ती सुधारणा होत गेली. अगोदर आमच्या व्यवसायामध्ये बऱ्याचशा गोष्टी हाताने केल्या जायच्या. पण आता जेव्हा आम्ही मशिनरी वगैरे आणायला सुरुवात केली, त्याच्यानंतर लाडू झालं किंवा अगदी आता पक्का पेढा झाला, तो सुद्धा ऑटोमॅटिक स्टॅम्पिंग करून तो पेढा तयार होतो आणि मग त्याला हायजिनिकपणा जास्त राहतो. गिर्हाईकांपर्यंत आपल्याला ती वस्तू जास्त आणि मिठाईच्या याच्या जेवढा हात कमी लागेल पदार्थाला, तेवढी त्याचा लाईफ वाढते. ओके. जसं आता आपण मशिनरी आणि चेंजेसबद्दल बोलतोय. अ, जेव्हा व्यवसाय सुरू झाला तेव्हा 1-2 प्रॉडक्ट्सपासून आपण सुरू केलं. जिलेबी असेल, आणखीन काही असेल. त्याच्यानंतर प्रॉडक्ट्स आपण ॲड केले म्हणजे खवा असेल किंवा अजून काही मला वाटतं तूप, दही पण असेल. सो ह्या सगळ्या गोष्टी आता मशिनरीमुळे तुम्ही हे प्रॉडक्ट रेंज वाढवू शकलात का आधी पण तुम्ही हे प्रॉडक्ट्स ठेवत होतात? प्रॉडक्ट्स बऱ्यापैकी अगोदर आमचे डेव्हलप झालेले होते. मशिनरीने त्या गोष्टीला सांगड अशी बसली, की आपण ती फिनिशिंग वाईज, कॅपॅसिटी वाईज आपण ती वाढवू शकलो. सुरुवातीला पक्का पेढा झालं, खुर्चनवडी आपल्याकडचा जो नाशिकचा मेन पदार्थ आहे, की नाशिक व्यतिरिक्त कुठे मिळत नाही. रवा, खवा आणि नारळ त्याच्यापासून तयार होतं किंवा राघोदास लाडू. हे पदार्थ तर बरेच वर्ष झाले सुरुवात झालेली होती त्याची. त्याच्यासोबत आता सोशल मीडियामुळे किंवा इंटरनेटचं जेवढं जग वाढलं, त्याच्यामुळे बाहेरचे पदार्थ आपल्या इथल्या लोकांना कळायला लागलं, की हे. मग काही याच्यात गिरायकांची पण डिमांड वाढली, की "अरे, तुम्ही याच्यात आणखी काही करू शकता." आणि त्याच्याच सोबत आपल्याला गिरायकांना काहीतरी नवीन देता यावं. ह्या संकल्पनेतनं पण मग आपण बरेचसे पदार्थ आता उपवासाच्या वेळेस समजा बटाटा जिलेबी असते. सुरुवातीला आम्ही बटाटा जिलेबी आणि तिखट चिवडा हेच आयटम बनवायचो. पण आता ह्या वेळेस बटाटा चिवडा, साबुदाण्याचा चिवडा, साबुदाणा फ्लेक्स चिवडा, बटाटा गोड चिवडा, कौड बर्फी, रताळ्याचा हलवा, उपवासाचे गुलाबजाम ही सगळी रेंज वाढवली आणि त्याचा गिरायकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला, की म्हणजे आपण एक वस्तू घ्यायला तर जातोच, पण मग बऱ्याच वेळा असं होतं गिरायकांना त्याच्यासोबत आणखी काय नवीन आहे? ते मग गिरायकांकडनं विचारणा होती आणि ती विचारणा पण होती आणि त्याच्यासोबत आपण पण नवीन पदार्थ गिरायकांना देतो. जशी आपली कन्सेप्ट जास्त छान होती, की आणखी ह्या पदार्थापासून नवीन पदार्थ आपण आता श्रीखंड होता अगोदर. त्याच्यानंतर मग आपण हापूस आंब्याचा रस वापरून आम्रखंड बनवायला लागलो. आता गेली एक 5-6 वर्ष झाले राजभोग श्रीखंड, पायनॅपल श्रीखंड त्याच्यात पण रेंज वाढली आणि गिरायकांना पण ती हं. आवडती. ओके, ओके. अ, आता साधारणपणे जसं मगाशी पण मी म्हटलं, की स्टार्टअप कल्चर फार जोमात आहेत. स्पर्धा भयानक वाढत चालली. सो तुम्ही ॲज अ ट्रॅडिशनल बिझनेस म्हणजे एक आपण जनरेशन टू जनरेशन म्हणूयात, तर या स्पर्धेकडे तुम्ही कसं बघता? नाही स्पर्धा वाढली नक्कीच. त्याच्याबरोबर शहर पण वाढलं. अगोदर जी शहराची लोकसंख्या 5,00,000 10,00,000 होती. आता ती 25 ते 28 लाखावर पोहोचली आहे. खायचा पदार्थ असा आहे, की आज आपण बनवला, उद्या आपल्याकडे संपून गेला. परत तो आपल्याला बनवणं आलंच. त्याच्याबरोबर शहरात मिठाईची दुकानं पण वाढले. स्पर्धा पण याच्यात फक्त एक कन्सेप्ट किंवा एक गोष्ट आम्ही जी पाळतो, की आपली क्वालिटी टिकवून ठेवायची. आपली क्वालिटी तशीच राहिली, तर गिराईक लांब जरी असलं, तर ते आपल्यापर्यंत येऊन ती पदार्थ घेऊन जातो. ह्या म्हणजे मिठाईच्या व्यवसायात आम्हाला तो प्लस पॉइंट आहे, की आपण सगळी वस्तूची पदार्थाची चव टिकवून ठेवली, तर गिऱ्हाईक आपल्यापर्यंत येतं नक्कीच. आणि थोडाफार जो स्पर्धेमुळे जो फरक पडतो, तो इतर सगळ्याच गोष्टींवर पडतो. त्याच्यामुळे मग त्या गोष्टीकडे जास्त लक्ष न देता आपण जेवढी आपली क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करू शकतो, पॅकेजिंग इम्प्रूव्हमेंट करू शकतो, त्या गोष्टीत आम्ही जास्त जातो. आणि मशिनरीचं जे आहे, आता आम्ही एक नवीन मशीन घेतलं मध्यंतरी जर्मनी मेड.
त्याच्यात जी मिठाई आहे, समजा पक्का पेढा झालं, मँगो बर्फी, खुर्चनवडी, बेसन लाडू, हे 15 दिवस टिकून राहू शकतात जशीच्या तसे. त्याच्यात 2 गोष्टी होत्या, की एक आपण त्या पदार्थांमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह टाकून ते 2 महिन्यापर्यंत टिकवू शकत होतो. पण आमचा सगळ्यांचा त्या गोष्टीकडे पूर्ण विरोध होता, की आपल्याला प्रिझर्व्हेटिव्ह न टाकता तो पदार्थ टिकला पाहिजेल. आपल्याला कोणाच्या याच्यात प्रिझर्व्हेटिव्ह टाकून कोणाला त्रास होईल अशी मिठाई त्या पद्धतीत नाही बनवायची आपल्याला. त्याच्यामुळे त्या गोष्टीची काळजी घेऊन मग पॅकेजिंगवर जास्त भर देऊन ती पदार्थ टिकेल. म्हणजे समजा फॉरेनचे कस्टमर आहे, त्यांच्यासाठी ती गोष्ट जास्त सोयीस्कर झाली. समजा अमेरिकेला कोणाला पेढा न्यायचा, तर अगोदर त्याची लाईफ रिस्ट्रिक्शन यायचे. आता 15 दिवस सहज टिकतो. त्याच्यामुळे मग त्या गोष्टीला छान मागणी आहे. आपण थोडा शेवटाकडे वळूयात. आता तुम्ही मेन्शन केलं की लोकं बाहेरच्या देशात पण मिठाई पाठवतात. आणि ही सगळी डिमांड बघता आपले फ्युचर प्लॅन्स काय आहेत, की आपण ऑनलाईन वगैरे काही बाहेरच्या देशात म्हणजे मला असं वाटतं की नाशिकमधले बरेचसे लोक म्हणजे माझ्या पण काही ओळखीचे लोक आहेत ज्यांनी त्यांच्या मुलांना किंवा यांना जे फेवरेट त्यांचे पदार्थ आहेत ते पाठवलेत. पण तुम्ही स्वतः जर असं करू शकलात, असा काही तुमचा प्लॅन आहे का ह्याच्यामध्ये? त्याच्याबद्दल नक्कीच आमचे सगळे रिसर्च सुरू आहे. फक्त जे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की आपल्याला प्रिझर्व्हेटिव्ह न टाकता आपल्याला ते गिरायकांपर्यंत मिठाई पोहोचली पाहिजेल. त्याच्यात जे नमकीन्स आहे त्याच्यात ती आवश्यकता नाही पडत. त्याच्याचं पॅकेजिंग आम्ही आता लवकरच सुरू करतो आहोत आणि मिठाईच्या बाबतीत पण आपल्याला एक्सप्रेस वेने गिरायकांपर्यंत पोहोचता येईल अशी यंत्रणा आता भविष्यात नक्की उभं राहील आणि मग गिरायकांपर्यंत आपल्याला तो माल पोहोचवता येईल. आपण जनरली जेव्हा फ्रँचायझी वाढवतो तेव्हा प्रोडक्टची जी क्वालिटी असते ती लूज होते किंवा खराब होण्याची शक्यता असते का? नाही त्याच्यात क्वालिटी लूज होत नाही. याचं कारण असं की जे प्रोडक्शन होतं ते प्रोडक्शन सगळं आपल्या इथे होतं. आपण आपल्या इथे माल तयार करून तो सकाळी जेव्हा माणूस जातो त्यांच्या इथे, तो रोज फ्रेश माल तिथे घेऊन जातो. त्याच्यामुळे म्हणजे इतरत्र काही बऱ्याच ठिकाणी रॉ मटेरियल पोहोचवलं जातं आणि मग तिथे तयार होतं. तसं आपल्या इथे नाही होत. आपण सगळा माल ताजा बनवून तो सकाळीच त्या आउटलेटला दिला जातो आणि सकाळीचं काही संध्याकाळी काही राहिला तर तो आपल्याकडे रिटर्न येतो. त्याच्यामुळे मग क्वालिटीमध्ये तसं काही लूजफॉल नाही राहत. आताच आपण फ्रँचायझीबद्दल बोललो आणि इव्हन मशिनरी असेल किंवा एक्सपान्शन असेल. इव्हन आपण एक मुद्दा सांगितला की पॅकेजिंगचा असेल किंवा तो पदार्थ टिकण्यासाठी असेल. त्याचप्रमाणे आता बऱ्याचदा असंही बघितलं जातं की काही लोकं स्पेशल ऑर्डर देतात, की हा पदार्थ याच्यातच झाला पाहिजे किंवा मला कमी साखरेचा पाहिजे. आजकाल शुगर आणि याच्यामुळे बरेचसे लोकं मिठाई म्हटली की ते त्यांना खायचं तर असतं, पण ते कमी सो रोज आपण रेग्युलरली बॅचेसच्या हिशोबाने तुमचं प्रोडक्शन होत असणार किंवा मशिनरी तुम्ही इम्प्लिमेंट केल्यामुळे तुमचा एक आपण असं म्हणू शकतो एक सिस्टमॅटिक प्रोडक्शन चालू असतं. सो याच्यामध्ये जेव्हा स्पेशल ऑर्डर्स येतात, तेव्हा मग तुम्ही त्या कशा मॅनेज करता? जेव्हा स्पेशल एखादी ऑर्डर येते, तर आमच्यासमोर एक तर ती गोष्ट असते, की ही आपण रोज जे पदार्थ बनवतो, त्याच्यापेक्षा हा पदार्थ जास्त भारी गेला पाहिजे. गिराईक आपल्याला जे हक्काने सांगतं, की आज मला ही गोष्ट अमुक-अमुक अशा पद्धतीने पाहिजे किंवा आमच्याकडे बाहेरगावाहून कोणीतरी गेस्ट येणार आहे. त्याच्यात काही वयस्कर असतात, समजा बासुंदीचं आहे, की मग ते काही जणांना कमी गोड पाहिजेल असते. मग ती ती काळजी घेऊन की साखर टाकायच्या अगोदरच आपल्याला ती बासुंदी काढणं आहे. या सगळ्या गोष्टी तिथे वर्कशॉपला आम्ही तिथे इन्स्ट्रक्शन दिले गेलेले असतात. या गोष्टी तशा पद्धतीने करून आणि स्पेशल ऑर्डर असली तर आमचा पण एक कुतूहलतेने आम्ही ती गोष्ट करतो, की अरे रेग्युलर याच्यापेक्षा काहीतरी एक वेगळं चॅलेंजिंग जॉब आहे. मग आपल्याला मग काही जणांचं असतं, की मोतीचूर लाडू शुद्ध तुपातले हवे. त्याच्यात साईज वेगळी पाहिजेल असती, चांदीवर लावून. मग आम्ही त्या याच्याने करतो, की आपल्याकडनं पण गिराईकाला काहीतरी एक वेगळा छान आयटम जातो. पॅकेजिंगमध्ये पण त्यांना काहीतरी वेगळं पाहिजेल असतं. मग त्याच्यात आमची पण डेव्हलपमेंट होती. बरेच पदार्थ असे असतात, की ते एखाद्या गिराईकाला करून दिले, तर त्याच्यात डेव्हलपमेंट होती. मग ती का नाही करावी?
मग ह्या अनुषंगाने आम्ही ओके, ओके. वेल आज आपण मिठाई, ॲक्चुअली मिठाई किंवा भेसळ म्हणा किंवा याच्याबद्दलही आपण बोललो. त्याचप्रमाणे एखादा व्यवसाय जो एक जनरेशन टू जनरेशन पास ऑन होतो, तेव्हा काय-काय गोष्टी होतात ते पण आपण आज मेन्शन केलं. आणि ओव्हरऑल मात्र तुम्हाला ॲज अ प्रेक्षक बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील. पण तरीसुद्धा तुम्हाला क्वेश्चन असतील म्हणजे कदाचित असतीलच, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कारण कसं आहे की तुम्ही जर आम्हाला प्रश्न विचारलेत, तर आम्हाला ते प्रश्न सरांपर्यंत पोहोचवता येतील आणि आम्हाला सरांना पुन्हा एकदा पॉडकास्टमध्ये बोलवता येईल. सो तुम्ही आज आलात, आपले मतं मांडलेत. सो खरंच धन्यवाद वेळात वेळ काढवल्याबद्दल. थँक यू.